नमस्कार. प्रिय सिंपल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आणि आज मी तुम्हाला होळी विशेष पुरणपोळीची रेसिपी दाखवणार आहे. अगदी मऊ लुसलुशीत तेलावरची ही पुरणपोळी कशी बनवायची याची रेसिपी आज इथे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सर्वात अगोदर इथं मी पाव किलो हरभरा डाळ घेतलेली आहे. 125 ग्रॅम एवढ्या प्रमाणात ही हरभरा डाळ आहे. तर ती मी 2 वेळा स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे. त्यानंतर त्यातील पाणी निथळून मी त्यामध्ये दुसरं पाणी घालून घेतलेलं आहे आणि ही डाळ मी 1-2 तास भिजत ठेवली आहे. त्यानंतर इथं मी मोठ्या 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोड्याशा पाण्यामध्ये 1/2 चमचा हळद घालून ते छान मिक्स करून त्या गव्हाच्या पिठामध्ये इथं घालून घेतलेलं आहे. आणि अगदी थोडं थोडं पाणी घालून याची मी कणिक तयार करून घेतली आहे. तर पाण्याचा अगदी थोडा थोडा वापर करत इथं मी ही कणिक मळून घेतलेली आहे. तर पोळ्या बनवण्यासाठी जी महत्त्वाची स्टेप आहे ती म्हणजे कणिक. तर कणिक तुम्ही अगदी हलक्या हाताने छान अशी मळून घ्यायची आहे. तर इथं बघू शकता तुम्ही ही थोडीशी घट्ट अशीच मी कणिक मळलेली आहे, कारण मी याला 1/2 तास पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे. त्यामुळे ही कणिक भिजत ठेवल्यामुळे खूप छान सैलसर अशी होते आणि पोळ्याही मस्त अशा बनतात. तर कणिक भिजेपर्यंत इथं डाळ ही छान भिजली होती. तर आता मी डाळ शिजवून घेतली आहे. डाळीतील पूर्ण पाणी निथळून डाळ इथं मी कुकरला लावून घेतले आहे. तर कुकरमध्ये 1-1.5 ग्लास पाणी घालून त्यामध्ये थोडंसं तेल आणि अगदी थोडीशी हळद घालून कुकरच्या 4 शिट्ट्या इथं मी काढून घेणार आहे. कुकरच्या 4 शिट्ट्या काढल्यानंतर कुकर थंड झाल्यानंतर तर इथे बघू शकता तुम्ही डाळ खूप छान अशी शिजलेली आहे. तर 4 शिट्ट्यामध्येच डाळ ही शिजलेली आहे. त्यानंतर याला मी पुरण चाळणीवरती काढून घेतलेली आहे या डाळीला आणि थंड होण्यासाठी, थंड म्हणजे त्यातील पाणी पूर्ण मी निथळून घेऊनच त्याचा पुरण तयार करून घेणार आहे. तर इथं पाणी त्या डाळीतील पूर्ण निथळलेलं आहे आणि आता मी जी डाळ आहे ती एका कढईमध्ये काढून घेतलेली आहे आणि तेवढ्याच प्रमाणात इथं मी गूळ बारीक करून घातलेला आहे. त्यानंतर सुंठ, वेलची आणि जायफळची पावडर घालून चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि त्याला सर्वात अगोदर तर मी छान मिक्स करून घेणार आहे. तर बरेच जण सुरुवातीला डाळ चाळणीवरती वाटून मग पुरण तयार करतात. प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगळी आहे. तर इथं मी डाळीमध्ये गूळ घालून त्याला सर्वात अगोदर शिजवून घेणार आहे आणि नंतर मग ती मी चाळणीवरती वाटून घेणार आहे. तर सुरुवातीला हे मिश्रण थोडंसं पातळ
बनतं. गुळामुळे त्याला पाणी सुटतं, पण नंतर हे हळूहळू मिश्रण घट्ट होतं. तर इथं बघू शकता पुरण तयार झालेलं आहे. हे अशा प्रकारे चमचा त्यामध्ये उभा राहिला की समजायचं की पुरण आपलं तयार झालेलं आहे. आणि हे इथं अशा प्रकारे पुरण पूर्ण मी तयार करून घेतलेलं आहे. त्यानंतर आता इथं मी चाळणीवरती जी आपली पुरणाची चाळण आहे त्यावरती थोडं थोडं हा तयार झालेलं डाळीचे मिश्रण हे मी वाटून घेणार आहे. आणि अशा प्रकारे मी हा सर्व पुरण तयार करून घेतलेलं आहे. त्यानंतर आता जी भिजत ठेवलेली जी कणिक होती ती आता मी इथं परातीमध्ये त्या पाण्यातून काढून छान अशी सैलसर अशी मळून घेणार आहे. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पोळी बनवण्यासाठी सर्वात जो महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे कणिक छान अशी सैलसर मळून घ्यावी लागते. तर थोडंसं याला मी पाट्यावरती छान चेचून घेऊन पुन्हा परातीमध्ये घेतले आहे आणि थोडंसं यामध्ये तेल घालून ह्याला पुन्हा एकदा छान अशी मळून घेतली आहे. तर इथं अशा प्रकारे कणिक ही तयार झालेली आहे. तर इथं मी तेलावरच्या पुरणपोळ्या बनवणार आहे, त्यामुळे मी थोडीशी सैलसरच अशी कणिक मळून घेतलेली आहे. आणि हाताला, पोळपाटाला आणि लाटण्याला भरपूर प्रमाणात असं मी तेल लावून घेतलेलं आहे. त्यामुळे आपली जी पोळी आहे ती चिकटत नाही किंवा कुठेही फुटत नाही, फाटत नाही. तर कणकेचा एक गोळा घेऊन मी अशा प्रकारे त्याचा हुंडा तयार करून घेऊन तेवढ्याच प्रमाणात त्यामध्ये मी पुरण भरून घेणार आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार यामध्ये गोळा कमी किंवा जास्त, पुरणाचे प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता. अशा प्रकारे गोळा मी तयार करून त्यावरती जो जादाचा कणकेवरती भाग येतो तो काढून घेतलेला आहे. पुन्हा थोडंसं पोळपाटावरती तेल घेऊन अगदी हलक्या हाताने हा जो गोळा आहे त्यातील जे पुरणाचे मिश्रण आहे ते सर्वात अगोदर मी पसरवून घेतलेला आहे. म्हणजे गोळा थोडासा पोळपाटावरती थापून घेतलेला आहे आणि अगदी हलक्या हाताने ही पुरणपोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे. फक्त अशा कडा या अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे. तर इथं बघू शकता तुम्ही अजिबात पुरणपोळी फुटलेली नाही किंवा कुठेही चिमलेली नाही. तर हे अशा प्रकारे पुरणपोळी मी बनवून घेतलेली आहे. गॅसवरती मी तवा गरम करण्यासाठी ठेवला होता, त्याला थोडंसं अगोदर तेल लावून घेतलेलं होतं. पुन्हा मी छोटासा कणकेचा गोळा घेऊन त्याने मी इथं तेल लावून घेतलं आहे. तर तेलावरची पुरणपोळी असल्यामुळे भरपूर प्रमाणात असं तेल लावून घ्यायचं आहे आणि अगदी हळूवार ही मी पोळी त्या तव्यावरती सोडलेली आहे. आणि इथं बघू शकता खूप मस्त अशी पोळी छान त्याला बबल्स येत आहेत वरती आणि छान अशी फुगत आहे. तर एका बाजूने भाजल्यानंतर दुसऱ्या बाजूनेही मी त्याला छान अशी भाजून घेणार आहे. तर इथं मस्त अशी पुरणपोळी टम्म फुगलेली मऊ लुसलुशीत अशी बनवून पुरणपोळी तयार आहे. तर पुरणपोळी बनवण्यासाठी जास्ती अशी मेहनत किंवा
वेगळी काही पद्धत वापरण्याची गरज नाही, तर अगदी सहजही तुम्ही ही पुरणपोळी बनवू शकता. आणि अशा पद्धतीने मी सर्व पुरणपोळ्या बनवून घेतलेल्या आहेत. रेसिपी कशी वाटली? आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण त्यासाठी लागणारी जी कट्टाची आमटी आहे त्याची रेसिपी पाहणार आहोत. तर झणझणीत तर्रीवाली ही जी कट्टाची आमटी आहे ती कशी बनवायची याची रेसिपी तुम्हाला मी आता इथं सांगणार आहे. तर सर्वात अगोदर इथं मी जी डाळ शिजलेलं पाणी आहे म्हणजे येळवणी, ते सर्वात अगोदर इथं मी पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे. त्यानंतर इथं मी वाटण बनवण्यासाठी ओलं खोबरं, 1 वाटी हरभरा डाळ जी शिजलेली आहे, लसणाच्या पाकळ्या, इथं आल्याचा तुकडा, त्यानंतर कोथिंबीर आणि एक भाजलेला कांदा ते घालून घेतलेलं आहे. त्यानंतर त्याचं मी इथं वाटण तयार करून घेतलेलं आहे. गॅसवरती पातेलं ठेवून पातेलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक मोठा चमचा तेल घालून घेतलेलं आहे. तर कट्टाची आमटी असल्यामुळे तेल थोडं बऱ्यापैकी यामध्ये वापरायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक एक बारीक चमचा मोहरी, एक बारीक चमचा जिरे घालून छान असं तडतडून घेतलेलं आहे. त्यानंतर ज्या लसणाच्या पाकळ्या होत्या त्या छान ठेचून अशा घातलेल्या आहेत आणि त्याला सर्वात अगोदर तर मी परतून घेणार आहे. त्यानंतर 10 ते 15 कढीपत्त्याची पानं तेही त्यामध्ये घालून घेतलेली आहेत. त्यामुळे आमटीला वास खूप छान येतो. 1 चमचा हळद तीही मी तेलामध्ये घालून त्यालाही छान परतून घेतलेला आहे. त्यानंतर जो तयार मसाला म्हणजे जे वाटण होतं ते घालून घेतलेलं आहे आणि त्यालाही मी छान असं परतून घेणार आहे. याला तेल सुटेपर्यंत सर्वात अगोदर तर परतून घ्यायचं आहे. आणि इथे बघू शकता तुम्ही तेलामध्ये जे वाटण होतं ते मी सर्वात अगोदर परतून घेऊन त्याला कडेनं खूप छान असं तेल सुटत आहे. तर याला तेल सुटल्यानंतर जे येळवणीचं पाणी होतं ते घालून याला चमच्याने पुन्हा एकदा छान असं मिक्स करून त्यामध्ये आता मी 1-2 चमचे लाल तिखट, जे आपलं घरगुती लाल तिखट आहे ते घालून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून त्यालाही पुन्हा छान असं परतून घेणार आहे. तर मसाला तेलामध्ये छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी घालून घेतलेलं आहे. तर इथं मी गरम पाण्याचा वापर केला आहे, थंड पाणी घालायचं नाही. त्यामुळे जी मसाल्याची चव आहे ती निघून जाते. म्हणजे जो मसाल्याचा जो अंश आहे तो थंड पाण्याने फारसा असा राहत नाही आणि चव बिघडते. त्यामुळे गरम पाण्याचाच वापर इथं करायचा आहे. त्यानंतर त्यावरती झाकण ठेवून पुन्हा मसाल्याला तेल सुटेपर्यंत 1-2 ते 3 मिनटं छान असं
वाफ काढून घेतलेली आहे आणि मसाला इथं छान प्रकारे शिजलेला आहे. त्यानंतर जी येळवणी होती ते घालून घेतलेले आहे आणि अगदी थोडंसं पुन्हा यामध्ये मी गरम पाणी घातलेले आहे आणि तुम्हाला जेवढं प्रमाण हवं असेल तेवढं प्रमाण यामध्ये कमी किंवा जास्त तुम्ही इथं करू शकता. त्यानंतर या आमटीला एक 10 मिनटं छान शिजू देऊन ह्याला उकळी काढून घेतलेली आहे आणि इथं बघू शकता तुम्ही या कटाच्या आमटीला कट ही खूप मस्त असा आलेला आहे आणि चवीला तर खूप अप्रतिम अशी झाली होती. तर दोन्ही रेसिपी कशा वाटल्या, आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.